नमो बुद्धाय. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो. आज यासाठी व्हिडिओ करतोय की काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक आमच्याच नावाचे म्हणजे सर्वदे दीपक नाही कपिल सर्वदे नावाचे एक आमचे समाज बांधव आहेत. त्यांनी अशी पोस्ट केली की महाराष्ट्राचे महागायक आनंदजी शिंदे साहेब यांनी गणपतीचं गाणं कसं गातात ते म्हणजे आमचे हे सर्वोदय जे आहेत हे सिद्ध करू पाहत आहेत की बघा म्हणजे आनंद शिंदे साहेब किंवा उत्कर्षजी शिंदे, आदर्श शिंदे हे कसे गणपतीची गाणं गातात, गणपतीचं समर्थन करतात. तर कपिल सर्वोदय साहेब, मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की अशा प्रकारचा खोडसाळपणा तुम्ही थांबवला पाहिजे. मान्य आहे त्यांनी जे काही केलंय त्याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्रातला एकमेव आनंद शिंदे साहेब असे कलाकार आहेत की त्यांचा नंबर कुठेही तुम्हाला अवेलेबल होईल किंवा माझ्यासारख्या एखाद्याला तुम्ही संपर्क केला असता तर मी तुम्हाला आनंद शिंदे साहेबांसमोर नेऊन बसवलं असतं. त्यांना आपण व्यक्तिगत सांगू शकलो असतं की साहेब हे गाऊ नका तुम्ही किंवा हे गा. हा एक भाग आहे त्याच्यामधला. ते न करता तुम्ही डायरेक्ट असे व्हिडिओ बनवून काहीतरी स्वतःची हे काय म्हणतात त्याला, स्वतःची काहीतरी अशी किंवा आपण आंबेडकरी चळवळीतले खूप विचारवंत वगैरे असतात अशा पद्धतीचं तुम्ही जे काही प्रदर्शन मांडवलेलं आहे त्याच्यातनं काही साध्य होणार नाही. आनंद शिंदे साहेब हे महाराष्ट्रातल्या तमाम तळागाळातल्या माणसाचं गळ्यातलं ताईत असणार तो मोठा कलावंत आहे. माझ्यासारख्याचा तर तो काय म्हणतात त्याला, आम्ही देवच मानतो त्यांना. बघा आम्ही त्यांना देव मानतो. आता आम्ही त्यांना देव मानतो म्हणजे देव मानतो असा अर्थ होतो का शब्दशः व्यक्तिशः? तर असा काहीतरी तुम्ही एक डोक्यात घ्या. किंवा मी काही त्यांची वकिली वगैरे करायसाठी तुम्हाला या व्हिडिओ केलेला नाही. तर कपिल सर्वोदय साहेब, तुम्ही बोललात ते काही चुकीचं नाही, पण त्या पद्धतीनं तुम्ही सोशल मीडियावर इकडे तिकडे उगीच काहीतरी करत आहात, स्टंटबाजी. त्याला केवळ स्टंटबाजी म्हणता येईल. ते असं काही करू नका ही तुम्हाला जाहीर विनंती. यापूर्वी आमचे नेते पॅन्थर दीपकभाई केदारजींनी पण असा एक व्हिडिओ त्यांचा आला होता. तर मी स्वतः दीपकभाईंना भेटून त्यांना काय खरी परिस्थिती आहे किंवा आनंद शिंदे साहेब काय पद्धतीनं बाबासाहेब जनमानसामध्ये पोहोचण्यामध्ये त्यांचं किती योगदान आहे किंवा काय तळमळीनं बाबासाहेब प्रचार आणि प्रसार करणारा बाबासाहेबांचा कलावंत कार्यकर्ता काय पद्धतीचे त्यांच्यामध्ये आहे, काय पद्धतीचा भीमसैनिक आहे हे सांगितल्यानंतर दीपक भाईने स्वतः तो व्हिडिओ काढून टाकला आणि त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या समोर आल्या. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सर्वोदय जर आपण असं ठरवलं की आता आपल्या समाजामध्ये तुम्ही डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी शिक्षक आहे, म्हणजे याचा अर्थ असा झाला की डॉक्टरने फक्त जय भीमवाल्यालाच तपासायचं, जमणार आहे का? तर नाही. वकिलांनी फक्त जय भीमवाल्यांचीच केस घ्यायची किंवा बौद्ध समाजातल्या लोकांचीच केस घ्यायची असं होणार नाहीये. तेव्हा कधीतरी थोडा आपण समष्टीचा विचार केला पाहिजे. अर्थातच मला असं वाटतं काही राजकीय नेते असतात, काही कलावंत असतात किंवा काही माणसं असतात ती थोडीशी जरा समाजाच्या एका वेगळ्या लेवलवरती गेल्याच्या नंतर त्यांना केवळ फक्त काय आपलाच विचार उरतो असं नाही तर त्यांना अनेक लोक सोबत असताना त्यांचाही थोडासा विचार करावा लागतो. जसे की आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर हे मस्जिदीत गेले, याचा अर्थ आम्ही काय त्या वेगळा अर्थ काढला काय कुठला किंवा त्याची काय वेगळी प्रतिक्रिया आम्ही दिली काय? किंवा आता व्हिडिओमध्ये आमचे आठवले साहेब हे गणपतीची आरती करताना दिसत आहेत. आता ह्याच्यावर आपण एक सकारात्मक आपण का नाही विचार करत की एक राजकीय नेते आहेत, त्यांच्या पक्षामध्ये अनेक काम करणारे अनेक पक्षाची काही काही मारमांगच तिकडे नाहीत ना, तिकडे अनेक लोक आहेत. तर त्यांचा विचार करून जर का काही भूमिका ते घेत असतील, त्याच्या मागे जर काही त्यांचे राजकीय डावपेच असतील किंवा काही भूमिका असतील तर त्याचा आपण सकारात्मक विचार केला पाहिजे असं मला वाटतं. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की एखाद्या गाण्यानं, एखाद्या सिनेमानं किंवा माझ्या एखाद्या नाटकानं काही समाज बदलणार नाही आणि कुणी बाबासाहेबांचं प्रबोधन करायची गरज नाही. बाबासाहेब ऑलरेडी सगळं करून गेलेत. एकमेव असा आपला समाज आहे की बाबासाहेबांनी ऑलरेडीच इथं प्रबुद्ध भारत करून घडवून ठेवलाय. फक्त थोडा आचरणात आपले येत नाही, तो आला पाहिजे एवढंच बाकी आहे. त्यामुळं एखाद्या गाण्यानं काही समाज बिघडणार नाही. एखाद्या फक्त ह्याच्यातनं एक होतं की आपल्याच समाज बांधवाची, आपल्याच समाजातल्या एका मोठ्या कलावंताची आपण विनाकारण बदनामी करतोय ती थांबवली पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट, एखाद्या राजकीय नेत्याबद्दल, एखाद्या कलावंताबद्दल किंवा एखाद्या समाजात काम करणाऱ्या माणसाबद्दल आपण तेव्हाच बोलू शकतो जेव्हा आपल्या पण कामाची काहीतरी पात्रता, योग्यता असायला पाहिजे. जर कपिल सर्वदे, मी पुण्यातच राहतो, जर का तुमच्या कामाची जर योग्यता तपासली, तुमचं योगदान काय आहे या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये, हा जर एक प्रश्न मी निर्माण केला तर ते अवघड होईल. तेव्हा अधिक न बोलता मी आपणास या व्हिडिओद्वारे कपिल सर्वदे आपणास विनंती करतो
की महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे हे याने आपलं संपूर्ण जीवन एक बाबासाहेबांचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी घालवले आहे. त्यांनी थोडी जर तडजोड केली असती तर कदाचित काही वर्षापूर्वीच त्यांना जे आज स्टारडम मिळालं आहे ते मला वाटतंय ते काहीतरी 30 वर्षापूर्वीचेच हकदार आहेत ते, की त्या काळामध्ये लक्ष्मण बेर्डे सारख्या कलावंताचा एक परफेक्ट आवाज असताना सुद्धा तिकडे त्यांना दखल घेतली गेली नाही. परंतु खरं सोनं जे असतं ते कधी लपवलं जात नाही. त्या पद्धतीने आज त्यांना चांगले दिवस आले. आज मागणी आहे. आज अनेक आता जातीपातीवर बोलायचं झालं तर अजून चांगले भटबामना अशी वाट बघतच बसलेले असतात की कधी एकदा आदर्श शिंदे बाहेर येतात, उत्कर्ष शिंदे येतात, आनंद शिंदे येतात. हा सुद्धा एक आपला सकारात्मक विचार घ्या. हा सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीचा विजय आहे. आणि आज मला असं वाटतं की जर का बाबासाहेब जिवंत असते तर नक्कीच आनंद मिलिंद शिंदेच्या पाठीवर त्यांनी थापच मारली असते. एवढं मोठं काम आणि कर्तृत्व आहे. तेव्हा असे क्षुल्लक व्हिडिओ काही करू नका. आणि तुमच्या काही शंका बिंका असतील तर मला संपर्क करा. मी तुम्हाला डायरेक्ट आनंद शिंदे साहेबांच्या कार्यालयात किंवा घरात घेऊन जातो. त्यांच्या समोरासमोर बसून आपलं काय म्हणणं मांडू. आणि करायचं असेल तर मग एक फतवा काढा 14 एप्रिलला की बाबांनो आता तुम्ही काय गाणी बिनी गाऊ नका कुठल्या समाजाची, देवी देवतांची, फक्त आमचा बाबासाहेब गावा असं जर. पण हे कुठलेही समर्थन ह्या अशा गोष्टीचं कोणी करणार नाही. उगाच ह्यांनी वाद निर्माण होतोय. त्यामुळे ह्या अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. त्यापैकी समाजामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे सध्या त्याच्यावर विचार होणं गरजेचं असताना उगाच काहीतरी अशा गोष्टी काढून त्याचे भूत करून उगाच वावरात नाचवतोस काही नाचवायचा प्रयत्न करू नका. ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती. जय भीम, जय भारत.